श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 7वा दिवस आहे। हा म्हणता एक आठवडा झाला। भागवताचा जर सप्ताह असेल तर आज परीक्षिताचा मुक्त होण्याचा दिवस 7वा दिवस। आज तिथी आहे कार्तिक अमावस्या। आज दर्श अमावस्या, पण उद्या सोमवार आहे। तर त्या सोमवारची जी अमावस्या आहे, आजच सोमवारची जी अमावस्या ती सोमवती अमावस्या। आणि शंकराची जी क्षेत्र आहेत तिथे या दर्श अमावस्येचं किंवा सोमवती अमावस्येचं महत्त्व असतं। गजानन महाराज वगैरेंच्या जीवनात सोमवती अमावस्या, मग सगळे नर्मदेला गेलेले आहेत, तो प्रसंग आपल्याला अनेकांना माहीत असेल। पण जायचं, अंघोळ करायची आणि परत यायचं, याला काही लोक गतानुगतिक, सनातनी, अंधश्रद्ध, बुरसटलेल्या मनाचे असं म्हणतात। काही अंशी ते बरोबरही आहे। काय सोमवती अमावस्या काय करतो? नर्मदेश्वरला जातो। कशाला? नर्मदेत स्नान करायला। आणि परत आल्यानंतर तेच त्याचे विषय आणि तेच त्याचे षड्रिपू, काम, क्रोध वगैरे काही फरक नाही। म्हणजे तीनदा गंगा मैया तेरी पियरी चढाइयो म्हणून हे करायचं, अंघोळ करायची, हे करायचं, परत तेच दुर्गुण घेऊन यायचं। एखादा साधा वारकरी त्याला जर सांगितलं या चंद्रभागेत तू बुडी मार आणि वर्षी येशील, तू निराळ झालेला असेल, तू नवा झालेला असेल, तुझा पुनर्जन्म झालेला असेल, जसा वाल्याचा झाला। वाल्या हे आपलं एक क्लासिकल एक्झाम्पल आहे। वाल्या म्हणलं की आपल्याला सगळा तो इतिहास आठवतो। तो वारकरी बदलून येतो। अरे चंद्रभागा मैयानं, मातेनं जर माझी पापं वाहून नेलेली आहेत तर नवीन पापं कशाला करू? आपण काय करतो? पापं वाहून नेलेले आहेत, पापाचा नवीन अकाउंट उघडी। आणि त्यावेळेला तो जॉईंट अकाउंट होता, मी आणि बायको। यावेळेला स्वतःचा। हळूहळू मी आणि माझे सद्गुरू जॉईंट अकाउंट उघडा आणि त्या अकाउंटवर कमीत कमी डिपॉझिट असेल। सद्गुरू काळजी घेईल। एवढा तरी भाव निर्माण झाला पाहिजे की गंगेला सांगितलं चल माझा क्रोध घेऊन टाक, चल माझा लोभ घेऊन टाक। अशी गंगा नाही घेऊन टाकत। संकल्प पाहिजे त्याच्यामागे, मी हा तुला दिला म्हणजे दिला, आता तुझ्यावर जबाबदारी आहे मला न राग येण्याची, तुझ्यावर जबाबदारी आहे। ही कुठेतरी तिला घातलेली शपथ आहे आणि स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे। म्हणजे बांधिलकी आहे माझी, मी प्रयत्न करणारच, पण तुझा आशीर्वाद असला पाहिजे, हे लक्षात घ्या। म्हणून ही जी सोमवती अमावस्या आहे तिथे जाताना एक विचार करायचा जो आपण पहिल्या दिवसापासून करतोय। ज्यावेळेला पहिली अमावस्या आली की अमावस्येला चंद्र आणि सूर्य एकाच वेळेला आकाशात असतात आणि सूर्याचा आणि चंद्राचा अस्त एकाच वेळेला होतो, लक्षात ठेवा। त्यामुळे होतं काय की आपल्याला चंद्र दिसत नाही। चंद्र दिसत नाही याचा अर्थ चंद्र असत नाही असा नाही। चंद्र असतो, पण चंद्राचे उदय वगैरे, अस्त वगैरे बदलत येतात। आपण संकष्टीवरून आपल्याला कळतं ते। पण त्यावेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला आणि सूर्य मावळतो त्यावेळेला चंद्राचा अस्त, सूर्य आणि चंद्र एकाच वेळेला असतात। तुम्ही म्हणाल यातून काय होणार आहे? म्हणलं तर काही होणार नाही आहे, कारण चंद्र तर दिसतच नाही आहे। पण चंद्र हे माझ्या भावनांचं प्रतीक आहे। चंद्र हे माझ्या जीवनातल्या रसांचं प्रतीक आहे। त्याला भावाचा आणि रसांचा अधिपती म्हणलेला आहे, हे लक्षात ठेवा। असा तो चंद्र आहे। मग माझ्या उपासनेत भाव आला पाहिजे महाराज, माझ्या उपासनेत प्रेम आलं पाहिजे महाराज, हे जे आहे ना चंद्र त्याची काळजी घेईल। सूर्य आहे, माझ्या उपासनेत ज्ञान आलं पाहिजे, बुद्धी असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे विचार असले पाहिजेत। हे स्नान अंघोळ करताना जर पहिली डुबकी मारली की हे सूर्या माझ्या ज्ञानाची, बुद्धीची, विचारांची काळजी घे, आणि दुसरी डुबकी मारताना हे चंद्रा माझ्या भावांची आणि माझ्या असलेल्या रसांची नीरस कशाला व्हायचं आणि दुसऱ्याचा विरस कशा करायचा। नीरस आणि विरस हे रसहीन माणसाचं लक्षण आहे, रसयुक्त माणसाचं नाही आहे। रससहित आणि रसरहित, रहित कशाला व्हायचं? सहित होऊया। म्हणून या भावनेनं मी जर स्नान केलं सोमवती काय कुठल्याही अमावस्येला, मग ते घरातल्या बाथरूममध्ये केलं तरी चालेल। अरे आज अमावस्या आहे, अमावस्या ही साम्य तिथी आहे, शून्य तिथी नाही आहे। त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा झिरो मून डे किंवा नो मून डे असं म्हणत नाहीत, न्यू मून डे म्हणतात।
कारण आजपासून नवीन चंद्र सुरू होणार आहे, म्हणून चंद्राला गुरु केलेला आहे. विचार करा की ज्या वेळेला हा भाव मनात घेऊन मी स्नान करतो, स्नानानंतर उपासनेला बसतो, सद्गुरूंना प्रार्थना करतो, माझ्या भावाचं पोषण करा आणि मुख्य म्हणजे माझी जी बुद्धी आहे ना त्या बुद्धीचा विकास करा. हे झालं. आज आणखीन दिवस कुठला आहे तर नॅशनल एनर्जी कॉन्झर्वेशन डे. एनर्जी म्हणजे ऊर्जा. एनर्जी आपण निर्माण करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल न्यूक्लिअर एनर्जीपर्यंत माणसांनी निर्माण केले, पण त्याच्यासाठी जे इनग्रेडियंट्स लागतात, उदाहरणार्थ पाणी, पाण्यातून आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर निर्माण करतो, पण ते पाणी ते पावसाचं आहे, ते पाणी मी निर्माण केलेलं नाही आहे. नंतर जी खाली यंत्र असतात ज्याच्यावर ते पाणी फिरतं, यंत्र इतक्या वेगानं फिरतात, त्या वेगानं तो प्रवाह निर्माण होतो, मग तो वायरमधून बी साठवतो पॉवर हाऊस आणि तिथून वायरच्याच ह्याच्यात कुठेतरी आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्मर, तिथे आणतो आणि ट्रान्सफॉर्मरवरून घरात आणतो. हे सगळं करायला जे लागतं ते मानव निर्मित नाही आहे, मानवाने शोधून काढलं हे रहस्य. आणि त्यामुळे जे पहिलं शोधून काढणारे जे आहेत ना त्या सगळ्यांनी त्या शक्तीला त्याचं श्रेय दिलेलं आहे. की ती शक्ती नसती, तुम्ही त्याला प्रतिभा म्हणा, कल्पनाशक्ती म्हणा, पण ती शक्ती नसती तर एवढे शोधही लागले नसते आणि शोधावर आधारित यंत्रही निर्माण झाली नसती. शोध आहे ना सायन्स आहे, पण यंत्र आहे ना इन्व्हेन्शन, काय आपण म्हणतो टेक्नॉलॉजी आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे डिस्कव्हरी, एक्सप्लोरेशन, जे आहे ते शोधून काढायचं, नवीन निर्माण. पण सायकल निर्माण केली, कार निर्माण केली, विमान निर्माण केलं, ही इन्व्हेन्शन आहे, ही टेक्नॉलॉजी आहे. म्हणून हे जर आपण लक्षात घेतलं तर आणखीन एक विचार आपण काल घेतला होता की एनर्जी बाबतीत बोलायचं तर आपली शक्ती जी आहे ना ती ऊर्जा फक्त नाही आहे. ऊर्जा हा फिजिकल शब्द आहे. एनर्जी हा फिजिक्समधला जर चॅप्टर असेल तर त्याला ऊर्जा हे शीर्षक देतात, शक्ती देत नाही. कारण शक्ती म्हणजे पॉवर नाही, शक्ती म्हणजे फोर्स नाही, शक्ती म्हणजे एनर्जी नाही, शक्ती म्हणजे शक्ती, चैतन्याची शक्ती आहे. आणि चैतन्य म्हणजे स्पिरिट का टू सम एक्सटेंट, काही प्रमाणात यस. चैतन्याचं काय भाषांतर करणार आहात, शक्तीचं काय भाषांतर करणार आहात, विचार करा तुम्ही. सत्याचं काय भाषांतर करणार आहात, ट्रुथ, रियालिटी, फॅक्ट्स. अरे त्याच्यापेक्षा सत्य निराळ आहे. कारण सत्याचा अनुभव घ्यायचा आहे, सत्याचा उच्चार करायचा नाही आहे किंवा सत्यावर प्रवचनं नाही करायचे, अनुभव घ्यायचा. जसा ब्रह्माचा अनुभव घ्यायचा तसा सत्याचा, कारण सत्य म्हणजे ब्रह्म, महावाक्य आहे ते. ठीक आहे. आजपासून हे वर्ष संपायला 18 दिवस आहेत. हा विचार घेऊन आपण काल थांबलो होतो. 18 हा व्यासांचा आवडता. 18 महापुराण लिहिली, 18 उपपुराण लिहिली. महाभारताला त्याला 18 पर्व म्हणजे 18 सेक्शन्स आहेत. जी गीता महाभारताचा अर्क समजला जातो त्याला 18 अध्याय आहेत. गीतेतला जो महत्त्वाचा विषय कुठला, स्थितप्रज्ञ, त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचे जे श्लोक आहेत तेही 18 आहेत. दोन्ही बाजूचे सैन्य, एका बाजूला कौरवांकडे 11 अक्षौहिणी म्हणजे डिव्हिजन्स म्हणूया, आणि इकडे 7 अक्षौहिणी, 18 अक्षौहिणी सैन्य आहे. 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. युद्धात महत्त्वाचे जे योद्धे आहेत त्यांची संख्या सुद्धा 18 आहे. या 18चं एवढं काय आकर्षण आहे? 18चं आकर्षण म्हणलात तर असं आहे, 8 + 1 9, आणि 9 हा सिंगल डिजिट लार्जेस्ट नंबर आहे. मोठ्यात मोठा आकडा 9. 9 नंतर 10 होतं, पण 10 म्हणजे 2 डिजिट्स झाले. मग 2 डिजिट झाल्यानंतर 3 डिजिट 4 डिजिट कुठला म्हणणार आहात? पण 9 हा सिंगल डिजिट शेवटचा नंबर आहे, मॅक्सिमम 9. म्हणून नवरात्र, ख्रिश्चनांच्यात नोव्हिना हे जे करतात ते 9. असे तुम्ही 9 म्हणलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि उलटे मोडलेत 9 8 7 6 5 असे. 9 आणि 9 18, 8 आणि 1 9. ही पूर्ण अशी कुठेतरी त्यांना बेरीज वाटली. कोणाला? व्यासाना. 9 9 18 याच्या पलीकडे तुम्ही गणित कराल मोठे मोठे, पण त्यांना असं आणि तसं उलटं का करायचं असतं? कारण तेच तर महत्त्वाचे आहे. 54 जर आपल्याकडे स्वर आणि व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट्स अँड व्हॉवल्स आपल्याकडे जे आहेत ती 54 अशी मांडा आणि अशी मांडा की कुठलाही मंत्र याच्यात बसेल. कारण कधी कधी अशा रचनेत मंत्र बसणार नाही. श्री गणेशाय नमः, अण आधी आलं, श नंतर आलं, बरोबर. पण उलटं जर झालं तर मला अशा ऑर्डरमध्ये मिळाली पाहिजे. अशी 54 अशी 54, 108 108 मणी.
कुठलाही मंत्र असेल तरी तो त्या 108 अक्षरात अशी आणि तशी रचना होणार, म्हणून त्याने 108 दिला असेल. अनेक स्पष्टीकरण असतात. हनुमंते नावाच्या गृहस्थांनी खूप संशोधन केलं, शेकडो ग्रंथ वाचले आणि त्याच्यात जिथे संख्येचा संबंध आला ते लिहून ठेवलं. संख्येला काय अर्थ आहे म्हणून शून्यापासून अनंततेपर्यंत, फ्रॉम 0 to इन्फिनिटी, सगळ्या म्हणजे पावला महत्त्व आहे. सवा आपण ज्याला म्हणतो, सत्यनारायणाचा सवा पटीनं प्रसाद असतो. बाप से बेटा सवाई म्हणजे एक. शून्य म्हणजे काय, शून्याचा कुठे कुठे उपयोग केलेला आहे. एक म्हणजे काय, एकचा कुठे कुठे उपयोग केलेला आहे. सव्वा काय, दीड काय, दीड सुद्धा आपण दीड शहाणा म्हणतो. दीडचे कितीतरी उपयोग आहेत. 18 या शब्दाचा त्यांनी जे निरनिराळे संदर्भ दिलेले आहेत ते सुद्धा 18 पानांचे आहेत. हा योग आहे, त्याला काही महत्त्व नाही. पण 18, आजपासून 18 दिवस उरलेले आहेत. करूया ना काहीतरी संकल्प. तुम्ही म्हणाल आजचा दिवस गेला की, एका मुलाला परीक्षा अभ्यास कसा करायचा सांगत होतो. मुलानं विचारलं किती दिवस राहिले परीक्षेला. नाही, 2 महिने राहिलेत प्रिलिम नंतर. माझा प्रश्न काय आहे, किती दिवस राहिलेले आहेत. मग तो दुसरा मुलगा उठून म्हणतो सर 59 दिवस राहिलेले आहेत, 59 डेज. झालं उत्तर तुमचं. एक मुलगा म्हणतो सर 59 डेज अँड 59 नाईट्स. आता डेमध्ये नाईट येते, पण तो तुमचा 24 तासांचा दिवस, आमचा अभ्यासाचा दिवस असतो आणि अभ्यासाची रात्र असते. हा अभ्यास करणारा मुलगा आहे. तो नाईट्स सुद्धा धरा ना तुम्ही, कारण नाईट्समध्येही आम्ही अभ्यास करणार आहोत. वराहचा अर्थ बघताना वर अह म्हणजे दिवस तर करतोच, पण रात्रीचाही दिवस करून जो अभ्यास करतो तो श्रेष्ठ होतो. अह म्हणजे दिवस आणि वर अह म्हणजे आपण 24 तासांचा दिवस म्हणतो, पण ॲक्टिव्ह किती असतो. 18 तास 19 तास काम केलं की आपण म्हणतो की तो किती काम करतो, नाही. पण 24 तास जर मी कार्यरत असेन, एकच कार्य करतो श्वास, आणि म्हणून एकच कार्य करू शकतो नाम. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गीतेत जशी आपण सूत्र बघतोय आणि त्याचा जीवनात आपण काय ॲप्लिकेशन, इम्प्लिमेंटेशन किंवा आपण म्हणतो ना इम्प्लिकेशन काय, याच्यातून काय शिकायचं आहे, हे कसं जीवनात आणायचं हा विचार करतोय. आजचा एक श्लोक हा गीतेतला लिहून ठेवण्यासारखा श्लोक आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम. स्वतःचा उद्धार करा, न आत्मानम अवसादयेत. खरंच किती स्पष्ट सांगितलंय, कारण त्यांच्यासमोर अवसाद अवस्थेतला विषादग्रस्त अर्जुन आहे. तो म्हणतो मला उभं राहता येत नाही, माझं मन गरगरतंय, धनुष्य गळून पडते, तोंड सुकलेलं आहे, घाम आलेला आहे, केस उभे राहिलेले आहेत. हे सगळं वर्णन अर्जुन करतो, आपण बघितलंय. असा अर्जुन समोर आहे. अरे न आत्मानम अवसादेत. डिप्रेस काय होतो, डिजेक्टेड काय होतो, डिसहार्टन्ड काय होतो, डिस्करेज काय होतो, हे मुद्दामून शब्द मी वापरले. अशा तुच्छतेनंच कृष्ण बोलायला सुरुवात केलेली आहे. एवढा माणसासारखा माणूस, एवढा पराक्रमी क्षत्रिय, एवढा विजयी शूर धनुर्धारी, आणि हे कसले विचार आले तुझ्या मनात. न आत्मानम अवसादयेत. हा ध्यानाचा विचार चाललेला आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम. उद्धरे आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादेत. आणि पुढे आत्मैव हि आत्मनो बंधू आणि आत्मैव रिपुः आत्मनः. तूच तुझा किंवा मीच माझा सगळ्यात चांगला मित्र आणि मीच माझा किंवा तूच तुझा सगळ्यात वाईट शत्रू. चॉईस इज युअर्स. चॉईस इज युअर्स. ज्यावेळेला पहिल्यांदा जाहिरात आली त्यावेळेला मल्टीनॅशनल असलेल्या 2 पेयाच्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या कंपनीज त्यांच्यात स्पर्धा होती आणि ती स्पर्धा इतकी अटीतटीची होती. त्याला नेक ब्रेक कॉम्पिटिशन म्हणतात. तुझा गळा कापल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. त्या दोन्हींच्या अगदी अट्टीतट. ह्यांनी हा नट घेतला, त्यांनी तो नट घेतला, यांनी हा क्रिकेटर घेतला, त्या ही नटी ती नटी. आणि जाहिरात पेयांच्या करतायत की जे पेय संडास साफ करायला तुम्ही जे वापरता निरनिराळी द्रव्य ते करायला सगळ्यात चांगले आहेत. म्हणजे तुमची बॉवेल्स साफ करण्यासाठी ड्रिंक्स घेता तुम्ही, किती विषारी आहेत ते, ॲसिडिक आहेत. हे सगळं झालं, पण जाहिरात करताना एक जण काय म्हणत होतं, चॉईस इज युअर्स. तुम्ही ठरवा हे का ते. आता चॉईस उद्धार करून घ्यायचा का अधप्पात करून घ्यायचा, चॉईस इज युअर्स. स्वतःचं मित्र बनायचं का स्वतःचं शत्रू बनायचं, चॉईस इज युअर्स. आणि कृष्ण शेवटी तेच म्हणतो, यथेच्छसी तथा कुरु. ते काय फक्त त्या शेवटच्या अध्यायासाठी आहे,
तो सतत सांगतो. आणि ही पालकांची आणि शिक्षकांची भूमिका असली पाहिजे. तुझ्या कल्याणाचं मला जे वाटतं जीवनाच्या अनुभवावरून ते मी तुला सांगितलं. इथून पुढे यथेच्छसी तथा करो. तुझी मर्जी, तुझी मर्जी. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे की मला लग्न करायचं आहे ना, मला जीवन जगायचं आहे ना, मी त्याला निवडलं आहे. ठीक आहे, तो योग्य नाही आहे हे मी सांगतो तुला आई आणि वडील म्हणून. आमचा निर्णय चुकेल, आमच्यापेक्षा जास्त शिकलेला आहेस तू. महाराजांच्या प्रवचनातलं उदाहरण आहे. तुझा निर्णय चांगलाच असणार आहे, पण लक्षात ठेव तुझा निर्णय हा फोकस तुझ्यात आहे. मला पाहिजे ना माझं जीवन ना, आमचा फोकस तुझ्यात आहे. आमचा निर्णय चुकला बरोबर, तुझा निर्णय चुकला, आमचा निर्णय चुकला तर वाचवायला जास्त शक्ती आहेत. तुझा निर्णय चुकला तर कोण, कारण तू सगळ्यांच्या विरोधातच गेलेला असतोस. महाराजांचं उदाहरण आहे. निर्णय मला सद्गुरू पाहिजेत का मला शाळेतले शिक्षक पाहिजेत, ते एक शिकवतात देव वगैरे काही नाही आहे, आणि सद्गुरू म्हणतात देवाशिवाय काही नाही, चॉईस इज माइन. ते शिकवतात सायन्सचे शिक्षक आहेत, त्यांचा मर्यादित दृष्टिकोन आहे, बरोबर आहे, पण त्यांचा केवढा व्यापक दृष्टिकोन आहे. ब्रह्मच आहेत ना, साक्षात ब्रह्मासारखा व्यापक त्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणून लक्षात ठेवा आपणच आपला उद्धार करायचा आहे आणि आपणच आपला अधपात घडवायचा आहे. दारुड्याला काय माहीत नसतं का, शराबी की आत्मकथा. आपण म्हणतो दारुड्याचं आत्मवृत्त हा निबंधाचा विषय असतो. एकाने फार सुंदर शहरात हसलात ना, दारुड्या आत्मवृत्त सांगतोय, पण तुम्ही कधी दारू प्यायले? है आम्ही बिलकुल प्यायली नाही. दुसरा म्हणतो मग तुम्हाला दारू म्हणजे काही कळणार कसं? दारूमुळे कसा आपला अपमान होतो सगळीकडे. घरातली माणसं म्हणतात, बायको म्हणतात दारूडा दादला नको, मुलं म्हणतात कसला बाप. हे तुम्हाला अनुभव आहे? नाही, तुम्ही दारू प्यायलेच नाही, तुम्ही अशी हालत करून घेतली नाहीत. म्हणून मीच योग्य आहे दारूचे दुष्परिणाम सांगायला. तुम्ही करू नका. मी माझा शत्रू झालो, माझा अधपात घडवून घेतला. तुम्ही तुमचे मित्र बना आणि उद्धार करा. आणि हे इतकं खरं आहे हो, हे सोपं आहे का म्हणलं तर सोपं आहे. तासाचा अलार्म लावा किंवा लावूया. हे प्रयोग करून सांगतो मी तुम्हाला. आपल्या मोबाईलचा एवढा डिजिटल अलार्म आहे हो, सोपं आहे. तुमचा 13 अक्षरी मंत्र आहे ना, चला 1:13 ते एक अलार्म लावा. 12:13 1:13 तो बरोबर अलार्म होईल. आणि मग म्हणेल की माझा चॉईस कुठे? गेल्या आठवड्यात मी उद्धारासाठी काही केलं का अधपातासाठी? अरे काही नाही, मोबाईलवरून फक्त बोलत बसलो, फक्त लोळत पडलेलो होतो, सिगरेट फुंकल्या, नको ती निंदा केली, अरे रे रे हा तो उघड अधपात आहे. नाही 2:13 गजर लावूया आणि 1:13 डोळे मिटून मी महाराज तुमच्याकडे येईन, तुमच्यातच विलीन पावेन, असं काहीतरी या तासात घडवा. स्मॉल स्लाइसेस पाडा ना. 10 वर्षात 13 कोटी कशाला म्हणता? एका तासात मी जप कर, शक्यतो श्वासाकडे लक्ष देईन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करीन ना. एका तासात काम करीन. एका तासात मोबाईल घेण काय मरतो का आपण? सांगा बरं. मोबाईल घेतला नाही तर सायलेंटवर ठेवा. नंतर ज्यांचे मोबाईल नंतर करा ना, 2रा तास आहे मी तो करायला वापरेन. एका तासात किती शांत होतो. बाहेरून येणारे जे आक्रमक टी व्हीवरची दृश्य, टी व्हीवरचं म्युझिक, हालचाली, ते संवाद नाही घातले मी माझ्यात. विचार करा. आणि मी रिॲक्ट होतो. क्रिकेटची माणसं काय सोडला, नाही जिंकणार आपण, रिॲक्ट करत बघतो. आणि रिॲक्ट करतात म्हणजे माझ्या पित्तापासून सगळं खवळतं. माझं रक्त आहे ना, रक्ताची वाफ होते, आयुष्य कमी होतं. 1 तासात मी काही बघणार नाही, फक्त डोळे मिटून बसेन किंवा काम करताना कामावर डोळे असेल. बघा ना, हे जमणार नाही का 1 तास? 1:13 ते 2:13, 2:13 ते हे जे 13 मी का म्हणतो माहिती आहे ना, एक तर ते 13 आहे आणि नाहीतर 3:13 वाजणारच आहेत जीवनाचे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण आपले मित्र आहोत आणि आपण आपले शत्रू आहोत. आणि कुठल्याही क्षणापासून आपण आपले मित्र बनू शकतो. आणि जर वाईट मित्र भेटले तर कुठल्याही क्षणापासून आपण आपले शत्रू. दुसऱ्याला कशाला दोष देता? त्याचे 10 मित्र होते, ते कुठे सगळे बिघडले सांगा बरं? नाही ना. चॉईस, अँड चॉईस इज माइन. मी नाही करणार माझ्या जीवनाचा अधपात, मी उद्धारच करेन. उद्धार अधपात फार मोठे शब्द वापरतील तुम्हाला. आपण आता जी उदाहरणं बघणार आहोत त्यात हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. म्हणून लक्षात ठेवा की त्याच्यासाठी लक्षणं काय उद्धाराची, अधपाताची लक्षणं काय 4थीतल्या मुलाला माहीत असतात.
एक खड्ड्यात जायचं म्हणजे काय करायचं, न बघता चालताना खड्ड्यात पडायचं पहिलं, एवढंच का फक्त? नाही नाही नाही, आई वडिलांचं ऐकायचं नाही आणि शिक्षा भोगायची, हे आणखी एवढंच का? नाही, अभ्यास करायचं नाही आणि हे सगळे खड्डे आहेत की. त्याला माहीत आहे अधप्पात म्हणजे काय, पण पुरुषाला ठेच लागली ना तर मी शहाणा होईन. इथे कुठेतरी उद्धाराचा आरंभ आहे. दुसऱ्याची जीवन फक्त त्याच्यावर कॉमेंट्स मारण्यापूर्वी बघायचे का? म्हणून आपण अगदी टाळलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कॉमेंट टाळा. कॉमेंट कशावरून येतात? असेसमेंटवरून येतात. मी काय असेसिंग ऑफिसर आहे का? कलेक्टर किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा ED नाही ना. मग कशाला दुसऱ्याला असेस करतो? परवा उदाहरण दिलं होतं, मुलगी कशी होती रे? 2nd क्लास. तू कसा आहेस रे? आरशात बघ ना. हे लक्षात ठेवा. म्हणून मी क्लास ठरवलेले आहेत माझ्या मनात, पण मी 3rd क्लास आहे याची जाणीव कुठे? 3rd क्लास माणसाने 1st क्लासचं कौतुक केलं तर अपमान आहे. तुला माहीत आहे मॅथमॅटिक्स म्हणजे काय आहे? यू आर अ जीनियस. SSC पास झाला नाहीत मॅथमॅटिक्सला आणि MSCला मला 98% मार्क्स मिळाले, मला जीनियस म्हणतोस? अपमान आहे माझा. काही बोलू नकोस तू. हे खेच खरं आहे ना, नाही तर फ्लॅटरी. आता पार्टी केव्हा देत आहे का? यू आर अ जीनियस, मग काहीतरी मला पाहिजे आहे तुझ्याकडून. तसं नाही आहे. आपण आता उदाहरणं बघूया. एक सुंदर गोष्ट मागे बघितली होती, पण आपण काय बघतोय? उद्धरेदात्मनात्मानम. मीच माझा उद्धार करणार आणि मीच माझा अधप्पात करणार. मीच मला हिमालयाच्या उंची एवढं उंच बनवणार किंवा मीच दरीसारख्या खड्ड्यात पडणार. माझा चॉईस आहे. फार महत्त्वाचा विचार आहे. पहिली गोष्ट बघूया. आपल्याला माहीत आहे गोष्ट, चिमणीची गोष्ट आहे. चिमणी पोटात आता अंडी आहे, ती अंडी घातली पाहिजेत, अंडी उबवली पाहिजेत. गेल्या वेळेला काय केलं होतं? नाग आला होता साप, आणि सापाने माझी अंडी गिळली होती. मी काही करू शकले नाही. त्याच्या आधी कावळ्याने माझं घरटं उद्ध्वस्त केलं होतं. त्याच्या आधी पोपटाने मला त्रास दिला होता. या सगळ्या तिच्या स्मृती आहेत. आता कुठे घर बांधूया, कुठे घर बांधूया, कुठे घर बांधूया? हुशार आहे चिमणी ती. तिच्या लक्षात येतं की एका शेतात एक भावलं आहे, बुजगावणं म्हणतो, स्केअर क्रो. आणि ते भावलं हवा आली तरच हलतं, आणि मडकं जे डोकं लावलेलं आहे ते बिलकुल हलत नाही. ते स्टेडी आहे. फक्त हात पाय, ती पॅन्ट, शर्ट, स्लीव हलतात. तिने बघितलेलं आहे. मग हे जे मडकं लावलेलं आहे त्याला काठ्यावरचा आधार आहे. तिथे आपण आपलं घरटं बांधूया. घरटं बांधते, अंडी घालते, अंडी उबवते, पिल्लं बाहेर येतात. आता तिला काळजी पिल्लांना भरवायला पाहिजे ना. ती सांगते तुम्हाला पंख आलेले नाहीत पण कान आलेत ना, तुम्ही ऐका. हा जो शेतकरी ज्याचा मालक आहे, आता पीक ओवाळलेलं आहे, तो काय म्हणतो ते फक्त ऐका. शेतकरी म्हणतो अरे आता पीक कापायला पाहिजे, पुढल्या आठवड्यात तरी कापलंच पाहिजे पीक, असं तो म्हणत होता. असं हां ठीक आहे. आई तो ठीक आहे का म्हणलीस, तुम्हाला ते नंतर कळेल. नंतर म्हणतो की आता तो म्हणतो की अरे कापायला पाहिजे, मजूर बघितले पाहिजेत. ठीक आहे. तू ठीक आहे काय म्हणलीस, योग्य वेळेला तुला कळेल. नंतर ते म्हणाले, तो म्हणतो की मजूर काही येत नाही आहेत, आपण आपल्या नातेवाईकांनाच बोलवूया. ठीक आहे, योग्य वेळी कळेल तुम्हाला. नंतर तो म्हणतो नातेवाईक काही येत नाहीत, मित्रांना बोलवूया. मित्रही येत नाहीत कारण त्यांनाही त्यांचे शेतं असतात. कोणीच येत नाही आहे. म्हणतो आता उद्यापासून मीच शेत कापायला सुरुवात करतो. असं म्हणाला तो? हो म्हणाला, मीच शेत कापायला सुरुवात करतो. मग आपल्याला आज हल्लं पाहिजे. तुम्हालाही आता पंख आलेले आहेत, माझ्याबरोबर या, आपण दुसरीकडे जाऊया. का? इतके दिवस मी ठीक आहे म्हणत होतो, कारण जो दुसऱ्यावरी विश्वास आला त्याचा कार्यभाग बुडाला. जो स्वये कष्ट त्याची गेला तो भला. आता तो उद्या स्वतः कापणार आहे ना, मग तो कापणारच आहे. मग आपल्याला का जायला पाहिजे? अरे कापण्यापूर्वी पहिल्यांदा बुजगावणं काढून फेकून देणार. आता बुजगावणं कशाला पाहिजे? बुजगावणं पाखरांसाठी होतं. आता काही पाखरांचा संबंध आहे, तर तो पीक कापणार आहे. जो स्वये कष्ट त्याची गेला, स्वये कष्ट त्याची गेला, उद्धरेदात्मनात्मानं. दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर हे असंच घडणार आहे, लक्षात ठेवा. एक गमतीदार अनुभव सांगतो, तरुणाईला तर जास्त होईल. एक अगडबंब देहाचा गायक, वरती जायचं आहे, लिफ्ट बंद आहे. अशा वेळेला तो म्हणतो कोई तो लिफ्ट करा दे, छोटा थोडासा लिफ्ट करा दे. गाणं खूप गाजलं. लिफ्ट करा दे. त्याचा देह होता, 4 जणांनी नंतरही उचलला असता, आत्ता उचलला आणि नेला वरती, ज्या मजल्यापर्यंत न्यायचं होतं ते. काहीतरी ते गाणं म्हणल्यानंतर त्याच्या मनात विचारायला बसले. आज जर तुम्ही त्याला बघाल तर इतका तो छान झालेला आहे.
व्यवस्थित जेवढं शरीर आहे झालेलं आहे, आता तो दुसऱ्याला म्हणणार नाही थोडासा लिफ्ट करा दे, मैं अपने को लिफ्ट करूंगा, उद्धरेद आत्मनात्मानम. हे लक्षात घेतलं पाहिजे ना. ज्यावेळेला तो निर्णय घेतो की मी सुधारणार, त्यावेळेला तो सुधारणार आहे. मागे आपण एका मुलाची गंमत बघितलेली होती. आई परीक्षा 15 दिवसावर आलेली आहे, आज मला टाइम टेबलसुद्धा दिलं, आता काय मला उठव. हे आजी ऐकते. आजी म्हणते मी उठवते. हां, आजी जाते दुसऱ्या दिवशी पहाटे 5ला, बाळू उठ रे, बाबू उठ रे, माझ्या गुब्बू उठ रे. बाळ काय उठत नाही. एक तर झोप आणि आजीचा तो माहेचा स्पर्श, आजी म्हणजे दुधावरची साय, तो साईचा स्पर्श, अजून झोपतो. आजी म्हणाली उठत काय नाही. नंतर 1-2 दिवसांनी आजोबा म्हणतात आता मी ट्राय करतो. आजोबांची उकारांत भाषा नाही, बाळू, बाबू, गुड्डू, पप्पू अशी नाही, बाया कार्ट्या उठ झालं. पण बाया, कार्ट्या, बाब्या नाही उठला. त्याच्यानंतर बाबांची पाळी आली. बाबांची व्होकॅब्युलरी जरा निराळी होती. गाढवा, गदड्या, गद्या उठ. मग निराळी इतर जनावर येऊन जातात. सगळ्या झूमधून तो झोपेत फिरतो. झूमधून कशाला उठायचं, झूम झूम के झोपो, झोपतो तो. त्याच्यानंतर आई येते. आई त्याला सांगते अरे परीक्षा जवळ आलेली आहे, उठायला पाहिजे, उठून अभ्यास केला पाहिजे. म्हणतो, उठत काय नाही. आई म्हणते कसं होणार याचं, आता मात्र त्याला उठवणारच, पाणी फेकेन त्याच्या अंगावर. आई जवळ जाते खोलीत, तर खोलीतून अभ्यास होतो. केमिस्ट्रीची इक्वेशन्स पाठ करतोय, तयारी करतोय. बाळा रात्री झोप नाही करायला लागली ना. पण एकदम पहाटे परीक्षेची आठवण झाली आणि मी उठलो. घड्याळाने उठवलं नाही, आजीनी नाही, आजोबांनी नाही, बाबांनी नाही, आईनी नाही. हा ज्यावेळेला आतून उठला त्यावेळेला उठला. उद्धरेद आत्मनात्मानम. उठणं हे आतून झालं पाहिजे, बाहेरून नाही. हे कायदा, पोलीस, कोर्ट नाही म्हटलं तरी बाहेरच्याच संस्था आहेत. आत एक कोर्ट आहे ना, सुप्रीम जज. आज एक पोलीस आहे ना, तो कायम आज जागा असतो. मला आतला पोलीस गुन्हा करण्यापासून रोखतो म्हणून मला तो आवडत नाही. दुसरा पोलीस गुन्हा केल्यानंतर माझ्या जीवनात येतो, त्याला चुकवण्यासाठी, त्याला विकत घेण्यासाठी माझ्याकडे मेथड्स आहेत. पुलंनी विनोदाने म्हणलेलं आहे की लंडनचा किंवा इंग्लंडमधला जो बॉबी असतो तो एवढा कार्यक्षम आहे, एफिशियंट, की कुठे गुन्हा होणार आहे हे त्याला माहीत असतं. तो गुन्हा होऊ देतो आणि नंतर लगेच पकडतो. कारण गुन्हा होऊ न देणं हे पोलिसांचं कार्य नाही, गुन्हेगारांना पकडणं हे कार्य आहे. कोर्टात हजर करणं, गुन्हा होऊ देतो तो. लक्षात ठेवा, एखाद्याचा खून होणार आहे त्यांना माहीत आहे, बाजूने सगळे उभे आहेत, खून होऊ देतो, पकडला. असं लक्षात, ही एफिशियन्सी. त्यातला विनोद बाजूला ठेवा. मी उठायचं असेल, मी स्वतःचा उद्धार, स्वतःची प्रगती, उत्कर्ष, उन्नती हे शब्द आपल्याला उद्धारापेक्षा बरे वाटतात. करायचे असेल आतून जागा झाला पाहिजे, आतून मार्गदर्शन मिळालं पाहिजे, आतून प्रेरणा, आतून शक्ती मिळाली पाहिजे. आणि हे सगळं आतच असतो. जसा आनंद, शांती, तृप्ती, संतोष, समाधान आत आहे, तसं आत्ता सांगितलेली ही ऊर्जा सुद्धा आतून येते. अणु ऊर्जा लहान असला तरी आतून येते शक्ती, ती उद्धाराला उपयोगी पडते. बाहेरून काय करणार होतं तुम्ही? बाहेरून खोटे पेपर्स लिहून दुसऱ्याला पाठवून MBBS घेणार आहात आणि मुन्नावही राहणार आहात आयुष्यभर? नाही. बाहेर ते ठीक, पडद्यावर ठीक आहे, पण पडद्यावर सुद्धा ते किती 3 तासात असतं तो जीवन. म्हणून रिअल लाईफ अँड रील लाईफ. रिअल लाईफ म्हणजे पडद्यावरचं काही दाखवता येतं. रिअल लाईफ तिथे मला म्हणतात ना की लोहे के चणे चबाने पडते आहे, लोखंडाचे चणे खावे लागतात. आणि आपल्याकडे म्हणच आहे, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नासे. पुढे त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, उद्धार म्हणजे यश नाही. उद्धार म्हणजे क्वांटिटेटिव्ह नाही, क्वालिटेटिव्ह आहे. उद्धार वाल्याचा वाल्मिकी हे 12 वर्ष झाला आणि तितकं नाम त्यांनी घेतलं, हे क्वांटिटी आहे हो. 12 वर्ष, 13 कोटी नाम, ही क्वांटिटी. क्वांटिटी वाईट नाही, पण किती वर्ष तो बसला, या कितीपेक्षा कसा तो बसला तो बसलाच. आणि उठवलं कोणी? गुरुनी उठवलं, ज्याने अनुग्रह दिला होता. नारदाने बसवलं, राम नाम दिलं आणि काय केलं? उठवलं नारदानेच.
मध्ये त्यांनी निग्रहच केला होता, नाही काही नाही होणार, आणि इतका निग्रह होता की अनुग्रह झाला, हे आपण म्हणतो, ते लक्षात ठेवा. म्हणून काय, उद्धार म्हणजे आपण म्हणतो 50% मार्क्स पडले त्याला 60%, हे क्वांटिटेटिव्ह उद्धार कसा हो? हा प्रोग्रेस आहे. उद्धाराला त्यातल्या त्यात शब्द कुठला आहे, अपलिफ्टमेंट. आणि आत्मोद्धार म्हणजे सेल्फ अपलिफ्टमेंट. आता लोक म्हणतात की तूच तुझ्या आयुष्याचा कर्णधार, तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार, तूच तुझ्या, अरे हेच की उद्धरेद आत्मनात्मानं. तूच तुझ्या आयुष्याचा उद्धार करता आणि तूच तुझ्या आयुष्याचा अधपात करता. तूच तुझा मित्र, तूच तुझा शत्रू. किती सोपं आहे आणि किती महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रात हे पाहिजे. हे मला जमेल की नाही, नाही जमणारच नाही. बाबा मी लिहून देतो तुम्हाला, काय की मी पास होणार नाही. बाबा म्हणतात ते तरी कशाला लिहून देतोय, काही दुसरं लिहिलं असतंच तर पास झाला असतास, ते तरी कशाला लिहून देतोयस. हे विचार करा ना. हे नकारात्मक नकारात्मक नकारात्मक, मग तसंच अधपात आहे हा. मी प्रयत्न केला आहे, पण मला त्यावेळेला सगळं आठवणार आहे. आणि तयारीपेक्षा 5% जास्त मार्क मिळतात की नाही बघा. मग 50वाला 55 मिळवेल. हा स्वतःचा उद्धार करू. उद्धार ही क्वालिटी आहे, त्याला क्वांटिटी जोडलेली आहे. पण हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण हे केला होता, फार सुंदर विचार आहे त्या माणसाचा. यापूर्वी आपण उदाहरण दिलेलं आहे स्टीफन कोवे. त्या कोवीनं कुठलं लिहिलं आहे, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. ते गाजल्यानंतर 7 हॅबिट्स ऑफ, मग त्याच्यात पेरेंट्स आले, त्याच्यात लीडर्स आले, त्याच्यात टीचर, हे सगळ्याचा विचार त्यांनी केला. पण हायली इफेक्टिव्ह पीपल, त्याच्या आधी शब्द काय होता, सक्सेसफुल. सक्सेसफुल हा शब्द सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत होता. त्याला अर्थ होता, कारण सक्सेस मिळवण्यासाठी काहीतरी क्वालिटीज आवश्यक होत्या, काहीतरी क्वालिटीज. दुसऱ्या महायुद्धानंतर जग असं बदललं, लक्षात ठेवा. असं म्हणलं जातं की पहिल्या महायुद्धानंतर जग जरा रिज्युव्हिनेट झालं किंवा जास्त म्हातारही झालं, काहीतरी नवीन संस्था निर्माण झाल्या वगैरे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगानं कात टाकली. साप वगैरे कात टाकतो ना, पण ही जी रिव्होल्युशन आलेली आहे, तिसरं महायुद्ध नाही सुरू झालेलं, पण निर्णय तिसरं मनोयुद्ध सुरू झालंय, तिसरं गृहयुद्ध सुरू झालंय, तिसरं संस्था युद्ध सुरू झालंय, कितीही युद्ध सुरू झालेली आहेत. ही जी इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशन आली, त्याच्यानंतर नवं जग जन्मलंय. समजून घ्या. जी माणसं 70 वर्षाची आहेत, पहिल्या महायुद्धाच्या वेळेला सुद्धा ती होती, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेलाही ती होती. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला नसतील, बरोबर, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला होती, पण त्यावेळेला पहिल्या महायुद्धाच्या आठवणी नवीन होत्या. 20 वर्षांनी झालंय दुसरं महायुद्ध. त्याच्यानंतर हे साक्षीदार आहेत ते कसं बदलत गेलं. रेडिओचा ट्रान्झिस्टर, कारण ट्रान्झिस्टरचा लॅपटॉप आणि लॅपटॉपचा मोबाईल, हे सगळं कसं झालं त्याने डोळ्या देखत बघितलेलं आहे. गेल्या 50 वर्षात नवीन जग जन्मलेलं आहे. त्याच्या आधीच्या 50 वर्षात जगाने कात टाकलेली होती, आणि त्याच्या आधीच्या ह्याच्यात जग काही बाबतीत रिज्युव्हिनेट म्हणजे रिफ्रेश झालेलं होतं, तर बऱ्याच बाबतीत स्टेल, जुनं, शिळं, मरायला असं टेकलेलं होतं. मूल्यांच्या बाबतीत व्हॅल्यूज चालू आहे. याला अधपात म्हणतात, धर्माची ग्लानी. आणि म्हणून तो देव जन्माला पाहिजे. आणि देव समाजात जन्मेल तेवढा जन्मेल. माझ्या आत देव जन्मायला काय हरकत आहे. इन माय डिझायर्स, इन माय ॲस्पिरेशन्स अँड इन माय ॲम्बिशन्स. म्हणजे माझ्या आकांक्षा, माझ्या आशा अभिलाषा, माझ्या स्वतःबद्दल अपेक्षा, त्याच्यात हा देव अवतरायला काय हरकत आहे. ज्याचा अवतार, देवाचा प्रत्येक भक्तासाठी स्वतंत्र अवतार असतो. एकच मंत्र महाराज देतात सगळ्यांना, पण सगळ्यांची मंत्र म्हणण्याची पद्धती एक आहे, ही पद्धती एक आहे, माळ ओढायची वगैरे, पण भाव प्रत्येकाचा निराळा आहे. आणि महाराज आत असल्यामुळे त्यांना भाव कळतो, त्यांना प्रेम कळतं, उद्देश कळतो. हा काय जप करतोय, हा मनःशांतीसाठी करतोय. पण मनःशांती कशापासून पाहिजे, संसारातल्या कटकटीपासून. म्हणजे हा प्रपंचासाठीच जप करतोय. वाईट नाही आहे हे लक्षात ठेवा, पण पूर्ण चांगलंही नाही. नामासाठी नाम, मनःशांतीसाठी नाम, समाधानासाठी नाम, हे चांगलं आहे. पण हळूहळू तिकडे आपला प्रवास होणार आहे ना, प्रगती होणार आहे ना, हे लक्षात ठेवा. त्यांनी एक स्पष्ट सिद्धांत मांडलेला आहे. सक्सेसफुल मॅन इज नो मोर अन ऑनरेबल पर्सन. म्हणजे यशस्वी माणूस हा सन्माननीय नाही आहे. कारण यश मिळवण्यासाठी बाय फेअर मीन्स ऑर फाऊल, बाय हुक ऑर बाय क्रुक, म्हणजे वाटेल त्या मार्गाने ते श्रीमंत होतात. आज आपल्या आजूबाजूला चांगले इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा आहेत, श्रीमंत, आणि वाटेल त्या मार्गाने सुपर श्रीमंत झालेले इंडस्ट्री आज आहेत, जिवंत आहेत.
त्यांचं कौतुक नाही आहे, पण जे गुणांवर आधारित ज्यांनी आपली प्रगती म्हणजे उद्धार करून घेतलेला आहे आणि केवळ ह्याला विकत घेऊन त्याला मारून त्याला संपवून त्याला वाटेतून हे दूर करून हे असे जे गेलेले आहेत ना, त्यांना काही तुम्ही हिरोज म्हणणार फ्रॉम झिरो टू हिरो नाही आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, हल्लीच्या काळातला आणि पूर्वीच्या उदाहरण मागे उल्लेख केलेला आहे फक्त. लिंकन हा सुताराचा मुलगा सर्व क्षेत्रात जवळ अपयशी झाला आणि नंतर राजकारणात यशस्वी झाल्यानंतर त्याचे जे गुण होते, प्रत्येक अपयशानंतर तो शिकला. तो दिसायलाही चांगला नव्हता, गरिबाचा मुलगा होता, लाकडाच्या घरात राहत होता, पण आपल्या गुणांच्या बळावर मूल्य होते, त्या मूल्यांच्या आधारावर राष्ट्रपती झाला अमेरिकेचा. तेव्हापासून एक शब्दप्रयोग किंवा आपण वाक्प्रचार म्हणतो ना, फ्रॉम द लॉग केबिन टू द व्हाईट हाऊस, लाकडाच्या घरापासून प्रेसिडेंटच्या घरापर्यंत बसला. मधल्या काळात मूल्यांची इतकी पडझड झाली, पण बाजूच्या चिखलात माझ्या जीवनाचं कमल पुष्प मी फुलवू शकतो. अब्दुल कलाम कुठून रामेश्वरम ते राष्ट्रपती भवनम बघा ना, हा प्रवास आहे ना. ते जग काय चांगलं होतं त्यांच्या काळात, अगदी परवापर्यंत ते होते. राष्ट्रपती जीवनातल्या शेवटच्या भागात झाले. म्हणून रामेश्वरम टू राष्ट्रपती भवनम हा जो प्रवास आहे तो गुणांवर आधारित आहे. त्यांनी मायनॉरिटी कार्ड मुसलमान असल्यामुळे कधीही वापरलं नाही, मेरिटवरच ते आले. विचार करा तुम्ही. म्हणून काय आहे की आजही मूल्यांना महत्त्व देणारे सर्व क्षेत्रात माणसं आहेत. त्यांचा प्रभाव तेवढा पडत नसेल, त्यांनी प्रभाव वाढवला पाहिजे. प्रभाव म्हणजे इफेक्ट आणि प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह. आज सक्सेसफुल माणसं नको आहेत. मी झिरोपासून हिरोवर, एखादा म्हणेल मी जितके 1000 रुपये घेऊन आलो होतो ना, तेवढे 1000 काय त्याच्याही पेक्षा जास्त कोटी रुपये माझ्या मुलांसाठी ठेवून गेलेलो आहे. आणि त्या दोघांनी वाटणी जरी केली तरी त्यातला एक मुलगा जगात सुद्धा श्रीमंत असू शकतो आणि होतो सुद्धा तो. त्यांचं कौतुक नाही करायचं. ते काही तुमचे देव नाही आहेत काही. त्यांच्याकडे काहीतरी गुण होते ना. एकदम काही हजारांपासून हजारो कोटींपर्यंत कोणी मिळवणार नाही. गुण त्यांच्यातही होते, पण त्यांनी जी मीन्स वापरली, मीन्स म्हणजे साधनं, आणि ते काय म्हणाले की एंड्स म्हणजे माझी उद्दिष्ट आणि मीन्स म्हणजे ती उद्दिष्ट मिळवण्यासाठी वापरायची साधनं. हिटलरला जर्मन्स आर आर्यन्स आणि आर्यन्स हॅव टू बी सुप्रीम. आपणही म्हणतो कृण्वन्तु विश्वमार्यम. आपली ऋषींची प्रार्थना ही किंवा ऋषींची प्रतिज्ञा ही, ऋषींचा मार्ग कुठला आहे? शिक्षणाचा मार्ग आहे, उद्बोधनाचा मार्ग आहे, उपदेशाचा आणि समुपदेशनाचा मार्ग आहे ऋषींचा, कृष्णाचा. हिटलरचा मार्ग कुठला आहे? ज्यूजमुळे आपल्या देशाचं नुकसान होतंय आणि जर्मनी क्रमांक 1 चा देश बनत नाहीये, ही त्याची थिअरी आहे. आज ज्यूज इतके, तुम्ही नोबेल प्राइज काढून बघा, नोबेल प्राइजेस सायन्स विज्ञानाचे, त्याच्यात जो आईन्स्टाईन हा ज्यू होता. ज्यू जर्मन ज्यू. पळून गेली ही मंडळी, नाहीतर त्यानंही मारलं असतं. 60 लाख लोकांना मारलं. आणि तो काय म्हणतो? एंड इज नोबल, एंड जस्टिफाईज मीन्स. म्हणजे साधन कसंही असलं तरी चालेल, कॉपी केलीस तरी चालेल, फर्स्ट क्लास मिळव, पैसे देऊन न्याय मिळव. कसला न्याय पैसे देऊन मिळालेला आणि कॉपी करून मिळालेलं कसलं यश, कसले पर्सेंटेजेस, मीन्स. आणि दुसरी माणसं म्हणतात मीन्स जस्टिफाय एंड्स. तुझी साधनं कशी आहेत त्यावरून तू प्रामाणिकपणे अभ्यास केलास ना, बास. नापास झालास ना, पुढच्या वेळेला प्रामाणिकपणा सोड, ऑनेस्ट एफर्ट्स सोडू नकोस. हे 2 कॅम्प्स झाले ना. म्हणून त्यांनी काय सांगितलं? कॅरेक्टर बेस्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा त्याच्या थिसिसचा थीम आहे. आणि 70च्या सुमारास, म्हणजे 30 आणि 50 वर्षापूर्वी यांनी आपला डॉक्टरल PhDच्या थिसिससाठी हा टॉपिक घेतलेला आहे. आणि खरं तरुणांनी वाचावं असं पुस्तक आहे, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. त्या 7 हॅबिट्स तरी लिहून काढाव्यात आणि आपल्या बेडरूममध्ये लावाव्यात. विचार करा, हायली इफेक्टिव्ह पीपल. आणि ते इफेक्टिव्ह कसे झाले त्याचं सगळं त्या पुस्तकात वर्णन आहे. इफेक्ट वाढवला पाहिजे, प्रभाव. प्रभावात भाव आहे, अभाव नाही आहे. अभाव म्हणजे ॲब्सेन्स, निगेटिव्हिटी. प्रभाव म्हणजे पॉझिटिव्हिटी, स्ट्रॉंग पॉझिटिव्हिटी, प्रभाव.
हे विचारात घेऊया. त्याच्यानंतर काय की या स्टेफन कोव्हीचे पुस्तक वाचण्यासारखं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे की आय हॅव गॉट टू बी इफेक्टिव्ह इन ऑर्डर टू बिकम अ गुड पेरेंट, अ गुड लीडर ऑर अ गुड टीचर. चांगला शिक्षक, चांगला नेता आणि चांगले पालक बनण्यासाठी मला काय केलं पाहिजे? कॅरेक्टर बेस्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे मॉडेल माझ्या मुलांसमोर ठेवलं पाहिजे. हल्ली पालकांच्या ती जागृती झालेली आहे, शिक्षकांना हे पटलेलं आहे. पंचकोश विकास वगैरे विचार येत आहेत ना, पंचकोश विकास इथे सुद्धा हा कॉग्निटिव्ह आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धीचा विकास. हा जो आहे ना याला एफेक्टिव्ह म्हणतात. एफेक्टिव्ह एफेक्शन म्हणतो ना, प्रेम आहे. आणि हा आहे ना हा कोनेटिव्ह आहे, थिंकिंग, फीलिंग अँड डुईंग. ह्या तिघांचा विकास ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तीन एकत्र आले की ध्यानयोग. सरस्वती ज्ञानाची आहे, अंडर करंट आहे. ज्ञान एकदम मिळत नाही, इन्फॉर्मेशन लगेच मिळते, पण इन्फॉर्मेशन हॅज टू बी प्रोसेस्ड. यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स ऑफ इन्फॉर्मेशन, मग ज्ञानाकडे प्रवास सुरू होतो. ती सरस्वती आहे. कर्माची गंगा आहे आणि भक्तीची यमुना आहे. या तीन नद्या एकत्र येतात. डोकं एकत्र येतं सरस्वती, हात एकत्र येतात गंगा, हृदय एकत्र येतं यमुना. हे तीन आले ना की त्याच्यावर प्रयाग नावाचं तीर्थक्षेत्र निर्माण होतं, तो ध्यानयोग. हे विचार करूया असं. आणि प्रत्येक गोष्टीत तीन पाहिजेत ना. मी चहा करतोय, चहाचं ज्ञान पाहिजे का? पाहिजे. चहाचं कर्म का? पाहिजे. पण चहा कोणासाठी करतोय? प्रेम आहे का? करायचा म्हणून, उरकायचा म्हणून? बरं झालं सोमवारी मला चहा करायचा असतो, आता पुढच्या सोमवारपर्यंत कटकट नाही. चहा बिघडणार आहे, नाही तो व्यवस्थित होणार. म्हणून विचार करूया की प्रेमही पाहिजे, कर्मही करायचंय आणि त्याचं ज्ञानही पाहिजे. ज्ञान म्हणजे नो हाऊ, कर्म हाऊ टू डू इट. आणि कोणासाठी मी करतोय? व्हाय टू डू इट, फॉर हुम टू डू इट. मी कुणासाठी करतोय, का करतोय, कशा करता करतोय, मग कसं करायचं आणि कसं करायचं. स्टेप 1, स्टेप 2 हे ज्ञान आहे, इन्फॉर्मेशन आहे. हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपले खरे शत्रू कोण आहेत? मीच माझा शत्रू. मागे किती सुंदर गोष्ट सांगितली होती हो तुम्हाला. या संदर्भात शेवटी वेळ आणि स्मरण राहिलं तर नक्की गोष्ट सांगेल. आपले शत्रू खरे आतच आहेत. काम, क्रोध हे शत्रूच आहेत. मोह, मद, लोभ आणि मत्सर. ह्याला जिंकायचं, अरे मीच जिंकणार. माझा काम किंवा माझा क्रोध कोण जिंकून देणार आहे? मुलं जिंकून देणार आहेत. मुलं जास्तीचे असणार. बाबा डॉक्टरनी काय सांगितलंय? राग आल्यानंतर 100 आकडे मोजायचे. तुम्ही मोजू नका, मी मोजतो, पण तोपर्यंत राग थांबवा. 1, 2, 3, 100 पर्यंत. आणि राग याचा कमी होतो. कारण राग हा ॲक्यूट, इंटेन्स, अत्यंत तीव्र, अतितीव्र काही क्षणापुरताच असतो. आत्महत्येचा विचार हा तीव्र काही क्षणापुरताच असतो. म्हणून आत्महत्या करायची ना, हा नंबर फिरवा आणि आत्महत्या करा. आणि तो नंबर तुम्ही फिरवलात ना, तो इंटरनॅशनल नंबर आहे. तुम्ही तो नंबर फिरवा. तुमच्या मनात इतकं सगळी नेगेटिव्हिटी भरलेली आहे, इतकं अपयश आणि इतकं आपण म्हणतो ना अवसाद, विषाद, मन भरलेलं आहे नकारात्मकतेने. मी पूर्णपणे फ्रस्ट्रेट झालोय, डिप्रेस झालेलो आहे. आत्महत्याच करायचे. नंबर फिरवतो. आणि नंबर फिरवल्यानंतर इतकं सुंदर संगीत, निरनिराळी तंतुवाद्य, कुठलीही वाद्य पण माझ्या हृदयाला स्पर्श करतात. आणि मागून शब्द, एक सुंदर दिव्य वातावरण निर्माण होतं. जीवन सुंदर आहे, फुलांपेक्षा नाजूक आहे, इंद्रधनुष्यापेक्षा सुंदर आहे. जीवन एकदाच मिळतं, जिंदगी ना मिलेगी दोबारा. ऐकता ऐकता किती चांगलं आहे. ऐकतो ऐकतो ऐकतो, तो क्षण निघून गेला, तो विचार निघून गेला. असं घडतं ना. म्हणून माझे शत्रू माझ्या आत आहेत. माझ्या आतले शत्रू, एक गमतीदार उदाहरण आपण मागेही बघितलं होतं. लहान मूल म्हणतं, आई तो सांगितलंस ना की आज्ञाधारक असलं पाहिजे, तर मी तुझं सगळं ऐकणार. मी आता झोपणार आहे, मला झोपेत जर शी जर झाली, मला उठवायचं. हां, आई म्हणेल की अरे तुला शिव लागली हे मला कसं कळणार, आणि तुला शी झाली हे मला कसं कळणार. तुलाच कळलं पाहिजे, कारण ते आतून कळतं. आणि कळलं नाही तर दुसऱ्या दिवशी चादर मी धुणार आहे, ते काम मी करणार. तुमची पापं धुवायचं काम मी करणार, गुरु म्हणतो.
तुम्ही पाप करण्याची प्रवृत्ती कशी कमी करायची हे मी सांगेन, पण प्रवृत्ती आत आहे. पाप कृती आत सुरू होते, बाहेर दिसते. मला दान करावंसं वाटलं पाहिजे मग मी दान करेन ना. कृती बाहेरची आहे, वृत्ती मधली आहे, पण दृष्टी पहिली आहे. ही दृष्टी जी आहे ना ती सद्गुरू देतात. विजन. कितीदा आपण हा विचार बघितलेला आहे. सद्गुरूंकडे मागतो काय? ते एक प्रमोशन मिळू दे, एक नोकरी मिळू दे, एक चांगली बायको मिळू दे, चांगलं घर मिळू दे, चांगली दृष्टी मिळू दे. का नाही मागत? मग बायको असली काय नसली काय, मग घर असलं काय नसलं काय, नोकरी असली काय नसली काय. तुम्हाला सांगितलं ना 2 वर्ष नोकरी नव्हती त्याला. सर काय करू म्हटलं, फ्रस्ट्रेट होणार असलास तर एक सांगतो, गीता प्रवचने विनोबांची वाच, नोट्स काढून वाच. त्यांनी होई मला नंतर म्हणाल, सर तुमच्याकडे ठेवा इतरांना दाखवण्यासाठी. 200 पानाच्या 2 वह्या आहेत त्या. त्यांनी गीता प्रवचन 1 म्हणजे अध्याय 1 इतक्या सुंदर नोट्स त्याच्यात काढलेल्या आहेत, सुंदर अक्षरात. लक्षात ठेवा, तो 2 वर्षांनी त्याला नोकरी मिळाली. 2 वर्षात तो नोकरी मिळाली तरी आणि नाही मिळाली तरी, बॉस चांगला मिळाला तरी नाही मिळाला तरी, त्यांनी स्वतःची एक वर्क कल्चर निर्माण केली. ती वर्क सर्कमस्टान्सेसवर अवलंबून नव्हती. तिथे परिस्थिती कशी आहे, ट्रान्सफर कुठे झाले, बॉस कसा आहे नाही, प्रमोशन दुसऱ्याला मिळालं का नाही, मी स्वतःची वर्क कल्चर तयार केलेली आहे. ही दृष्टी आहे गुरुच्या मदतीनं. मग हे लक्षात ठेवा. आता कसे ह्याची लक्षणं सांगितलेली आहेत. हा जो माणूस आहे ना त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. कुठला माणूस? स्वतःचा उद्धार करणारा, आत्मोद्धार करणारा, थोडक्यात म्हणजे स्वतःचा मित्र. स्वतःचा मित्र कसा असतो आणि नंतर कसा दिसतो, कसा वागतो हे बघूया. पहिली म्हणजे जितात्मनः. हे सोपं आहे आणि ही लक्षणं स्थितप्रज्ञाची आलेली आहेत. आत्मना त्यांनी स्वतःचं मन जिंकलेलं आहे. शरीर म्हणजे इंद्रिय जिंकलेले आहेत, त्याला दमन म्हणतात. आणि मन बुद्धी शांत केलेलं त्याला शमन म्हणतात. शम आणि दम. दमन हे नाही म्हटलं तरी बाहेरचं आहे, रिप्रेशन त्याला म्हणतात. आणि शम आहे ना ते आतून आहे, शांत. हे लक्षात घ्या. फायर ब्रिगेडवाले मोठे मोठे ते पाईप्स घेतात आणि कधी गॅस सोडतात त्याच्यातून, तर कधी पाणी सोडतात, विझवतात. ते पाईप जर म्हणायला लागले माझ्यातून पाणी येते, मी आग विझवते, पाण्याचा सोर्सच बंद झाला, पाणी संपलं, तो होज काय करणार आहे? आणि हा पोलीसवाला म्हणतो 100व्या मजल्यावर जाऊन मी आग विझवली. अरे 100व्या मजल्यापर्यंत तुला पोचवलं कोणी? त्या मोठ्या शिड्या. नंतर ते पाणी वरपर्यंत पोचवलं की नाही, तो फोर्स कुठून? हे लक्षात ठेव. मी फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. 4 इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते वापरणारं मी 5वं इन्स्ट्रुमेंट आहे. आता ऑटोमेशन म्हणतात ना, एक कुठला तरी असतो आणि तो सगळी यंत्र वगैरे सगळी बघतो. तसंच मी आहे. हे ज्याला कळलं ना तो मोठा हिरो होतो, तो आपला उद्धार कर. हे काय मी इन्स्ट्रुमेंट आहे काय सांगता, मी मीडियम आहे, माणूस आहे नाही. अरे पराभव ठरलेला आहे तुझा. मी इन्स्ट्रुमेंट आहे देवाच्या हातातला, मी मीडियम आहे महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या हातातला. मीडियम म्हणजे वाहिनी, माध्यम. अरे पैसा म्हणायला लागले की मी काम करतो, नाही तो माध्यम आहेस. कारण माझे रुपये घेऊन मी अमेरिकेत गेलो तर काही खरेदी करता येणार नाही, कन्व्हर्शन झालं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून पुढे जितात्मना उत्कृष्ट उदाहरण ययातीचं आहे. त्याने अनुभव घेऊन सांगितलेला आहे. आपल्या तरुण मुलाचं तारुण्य तो उसणं घेतो, कारण त्याला शाप मिळतो, कथा मागे बघितलेली आहे. तो इतका उपभोग, कारण केव्हाही माझा मुलगा म्हणेल बाबा पुरे झालं, आता माझं तारुण्य मला परत द्या. मग म्हातारं व्हायलाच पाहिजे, ती अटच आहे. ठीक आहे. म्हणून आजचा दिवस माझा, हा क्षण माझा, ओरबडून जीवन जगतो. मुलगा म्हणतो शांतपणे बाबा तुम्ही जगा हवं तितकं, माझं हे जीवन काही वाईट नाही, मी चिंतन करतोय, मी नामस्मरण करतो, मी आनंदात आहे, मी ध्यान करतोय, तुम्ही भोगा. आणि शेवटी त्याला एवढा कंटाळा येतो, अरे किती भोग भोगले म्हणजे हा भोग भोगून पूर्ण होणार आहे, मला समाधान मिळणार आहे. एक उदाहरण तो देतो, तेच उदाहरण मी आधी सांगतो, नंतर त्याचा श्लोक सांगतो. महाभारतातलं उदाहरण आहे. एक साधी ठिणगी आहे. ठिणगीला काय पाहिजे? पेटवायला काहीतरी पाहिजे, नाहीतर ठिणगी हवेत विरून गेली ना, तिचं कार्य काय? पेटवायला पाहिजे. तिने समजा एक ज्योत पेटवली. ज्योत पेटवल्यानंतर ज्योतीला काय पाहिजे? तेल पाहिजे, तूप पाहिजे. समजा तेल पाहिजे. मग तेल त्याच्यानंतर आणि घातल्यानंतर आणखीन मोठी झाली, आणखीन घातल्यानंतर आणखीन मोठी झाली. म्हणजे पहिल्यांदा ज्योत होती, तिची ज्वाला झाली, ज्वालांची आग झाली. जगातल्या सगळ्या विहिरी जरी तुम्ही काढल्या तेलांच्या, म्हणजे आपण पेट्रोल वगैरे म्हणूया, तरी सोय विझणार आहे का हो?
नाही विझणार, उलट ते जगव्यापी होणार आहे जे सध्या झालेलं आहे. सध्या एकच मॉडेल आपल्यासमोर आहे, कन्झ्युम कन्झ्युम अँड कन्झ्युम. रिड्यूस युअर कन्झम्पशन हा हल्ली उपदेश करायला लागलेला आहे. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल हे महत्त्वाचं आहे. म्हणून सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला हे तो ययाती ओरडून सांगतो, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यते. उपभोगातून शमन होणार नाहीये कामनांचं. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यते. उदाहरण आत्ताच दिलं, हविषा कृष्णवर्त्मा म्हणजे अग्नी, हविषा कृष्णवर्त्मय. त्यांनी सांगितलेलं आहे काय, भोग संपणारच नाही, तुम्हाला वाढणारच आहे. भूय एवाभिवर्धते, वाढत जाणार आहेत ते. म्हणून वासनांचा भोग घ्यायचाच नाही का, ऑप्टिमम. आपण ज्याला युक्त, संयत, यत आणि नियत असे शब्द वापरले आहेत. आपण ज्याला वाजवी, रास्त, यथार्थ, नेमकं, नेटकं, नेमस्त हे शब्द वापरतो. आपल्या कोकणीत जुस्त, एक जुस्त म्हणजे जस्ट, जस्ट अँड फेअर. किती जस्ट, अरे आत्ता तुझी आठवण काढली, जस्ट यू केम. हे आहे ना, हे जमलं पाहिजे आपल्याला. आणि हे जर जमलं तर शांत. दुसरं त्याने काय सांगितलं, प्रशांत. हा जो स्वतःचा मित्र आहे ना, तो कसा असेल, प्रशांत असेल. प्रशांत असेल, विशांत असेल, शांत असेल, महाशांत असेल. म्हणजे आपण म्हणतो ना, ही इज क्वाइट. त्याच्याही पुढे आहे ना, पॅसिफिक आहे, प्लॅसिड आहे, ट्रँक्विल आहे. हे जे सगळे शब्द आहेत ना, विशांत आहे, शांत आहे, प्रशांत आहे, महाशांत आहे. शांतीची पै शांती, शांतीचीही शांती. हे आपल्याला तसा तो असतो. मग त्याचे जे सगळे रिपू आहेत ना, आतले शत्रू जे आहेत ना, ते काम करत नाहीत. त्यांच्या नांग्या ठेचल्या जातात. सापाचे, विषारी सापाचे दात काढले ना, तर तो काय करणार आहे. हे गारुडी वगैरे नाग वगैरे आणतात ना, दात काढलेले असतात त्यांचे. मग दात नाही तर दंश काय करणार आहेत, काही करू शकत नाहीत. म्हणून गंमत बघा की दात काढले तर नांग्या तर ठेचल्या तर काय असू देत ना, ते विषय विषारी नाहीच होणार. विषय राहतील मर्यादेत. हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे पुढे येणार आहे सुंदर शब्द आहे, शनैः शनैः उपरमेत. म्हणजे उपरमेत म्हणजे उपरती. रती म्हणजे आवड, रुची, गोडी. त्याच्यात लिप्त व्हायचं, आसक्त व्हायचं, बुडून राहायचं आणि डुंबत राहायचं. ह्याला काय म्हणतो आपण, रती, उपरती. बरोबर. शनैः शनैः, क्रमाक्रमानं. आपण मागे गोष्टी बघितल्यात, आत्ता त्या गोष्टी बघायला नको. पण एक लक्षात ठेवा की मी एक एक इंद्रिय, आपण एकादशी म्हणजे 11 इंद्रिय बघितलेले आहेत. द्वादशी अशीही, द्वादशी तशीही. आपण विचार करू, द्वादशी म्हणजे मन आहे, मन बुद्धी आहे, बुद्धी मन 11 आहे. या अशीही म्हणजे आपण करतो तशी, आणि तशीही म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने. आध्यात्मिक दृष्टीने डोळे शांत करायचे. आणि एकादशीला हे डोळे मी कमी बघेन, डोळे हे करेन, असे फार आतून नाही झालं, बाहेरून झालं. डोळे बंद करून अर्धा तास बसा. अरे डोळे बंद करून बसा म्हटल्यानंतर मन जास्त भटकतं. बघा ना, त्यापेक्षा डोळे उघडे ठेवले तर एवढ्या वस्तू बघितल्यानंतर मला सवय होते त्यांची. म्हणून निराळच काहीतरी शिकायला पाहिजे. आणि आपण शिकतो आणि शिकवतो ते अगदीच निराळ असतं. म्हणून लक्षात घ्या, शनैः इंद्रियांचं लंघन हा विषय आपण कुठल्या ना कुठल्या तरी संदर्भात मांडणारच आहोत. लंघन म्हणजे स्किपिंग अ मील, जेवण चुकवायचं. फास्ट जसं म्हणतात तसंच लंघन. लंघन म्हणजे फास्ट. तर हे लंघन आयुर्वेदातला शब्द आहे. आता तो लंघन म्हणूनच वापरला जातो. 4 लंघनाज असं सांगितलं जातं. 4 प्रकारची लंघन आहेत. आपण आत्ता हा विषय बघणार नाही आहोत. पण आपण एकच इंद्रिय, डोळे. डोळे मला शनैः शनैः उपरमेत. माझे डोळे बाहेर गुंतलेले आहेत ना, आणि डोळ्यातून जे आत जातं ना ते मनात शिरतं. कानातून जे आत जातं ते मनात शिरतं. तोंडातून जे आत जातं त्याची स्मृती, त्याचा रस मनात जिरपतो. आणि मग मी म्हणतो नाही, तिकडचं जेवण निराळच असतं. ठीक आहे ना, पण मिळालं नाही तर काय उपयोग आहे. उपयोग नाही. सगळंच जेवणावरच अवलंबून आहे का. म्हणून एक एक इंद्रिय घ्यायचं. आपण हा विचार सविस्तर नंतर करूया. आणि एक एक इंद्रिय जे आहे त्याच्यात कमीत कमी गुंतलेलो जो आहे, आसक्ती आहे, ती कमीत कमी 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 कशी करायची. त्याच्यानंतर समलोष्टाश्म कांचन,
लोष्ट अश्म कांचन. लोष्ट म्हणजे माती, मातीचं ढिकूळ. अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. आता तुकाराम वगैरे फार वरचे आहेत ना, समलोष्टाश्म कांचन, हे नको. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, त्याचं भाषांतर आहे ना, मृत्तिके मान. आपल्याला एवढं जमणार आहे का? नाही. पण पैशातच ज्याचं मन गुंतलेलं आहे, सगळीकडे तो हिशेबच करतो, हा च महत्वाचा आहे ना सगळीकडे. फार सुंदर एक वपू काळेंची कथा होती. हा विषय आपण जरा उद्यासुद्धा पुढे चालू ठेवू शकतो, कारण फार महत्त्वाचे पैलू आहेत. त्याला जोडूनच जर पुढचा श्लोक आहे तो आपण उद्या बघू शकतो. पण वपू काळेंची गोष्ट आहे, फार टचिंग आहे. हे शांतीचे आपण नंतर बघूया. एक हिशेबी आहे माणूस, आणि हे साधे आहे. तो म्हणतो लक्षात ठेव की पैसा बरोबर दिला पाहिजे, बरोबर घेतला पाहिजे. म्हणजे तू 5 आण्याची वस्तू घ्यायला निघालेला असतं, 5 आणेच त्याला दिले पाहिजेत. मग माझ्याकडे मोड नाही असं त्यांनी म्हणता कामा नये. झालं. बूट पॉलिश, त्यावेळेला 4 आण्याचं बूट पॉलिश होतं, यांच्याकडे 5 रुपयाची. म्हातारा माणूस होता. तो म्हणतो तुम्ही पहिलंच गिऱ्हाईकात, माझ्याकडे नाही. पण तो म्हणतो काही हरकत नाही रे, राहू दे राहू दे. त्याचा मित्र होता वगैरे. तुझ्यावरून मी सांगतो, मी ह्याच्याकडे पॉलिशच करणार नाही, कारण माझ्याकडे सुद्धा 2 रुपयाची नोट आहे, त्याच्याकडे मोडच नाही आहे. तो त्या म्हाताऱ्या बाबांना म्हणतो असू दे, तुम्ही मला मोड देऊ नका, 4 आण्याला तुम्ही बूट पॉलिश करता, बरोबर आहे ना. म्हणजे इथून 1 रुपयाचं 4 आण्यात होतं, आणि मला तुम्ही देणार आहात, माझी 5 रुपयाची नोट आहे. मग 20 वेळा किंवा आता 19 वेळा झाले, फुकट करा ना तुम्ही पॉलिश, पैशाचा प्रश्नच नाही, मी देत नाही, तुम्ही मला परत देऊ नका. त्याला पटलं, बेस्ट झालं. असा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. त्यावेळेला नंतर गेल्यानंतर तो हिशेबी मित्र म्हणतो, तो 1.5 दमडीचा पॉलिशवाला म्हातारा, त्यातून काय तू त्याला दिलेस पैसे तुझे, आणि आता काय 19 वेळा म्हटले पॉलिश कर, म्हणजे 19 आठवडे जगेल तो. त्यावेळेला तो म्हणेल की तू जगणार आहेस का ना, मला मी जगणार आहे की नाही कुठे माहीत आहे आपल्याला. नंतर दुसऱ्या आठवड्यात पॉलिश करायला जातात, कुणी नाही आहे तिथे. शेजारी पाजारी ते म्हणाले की होते 2 दिवसापूर्वीच गेले. कसे गेले? नाही, ट्रक एकदम असा आला, आम्ही तरुण होतो, आम्ही पळून गेलो, त्यांना उठे तोपर्यंत गेले, आमच्या डोळ्यात एकच गेले होते. मला वाईट वाटलं, कारण कितीतरी वर्ष आम्ही पॉलिश त्याच्याकडून करून घेतो. म्हणजे असाच तो म्हातारा झाला होता. तो म्हणला तुला सांगितलं ना, आता गेले तुझे पैसे 5.25 रुपये. त्यांनी हिशेब करून टाकला. म्हणला काही हरकत नाही. काही दिवस गेले, काही 1-2 आठवडे गेले, आणि तिथे एक तरुण मुलगा बसलेला दिसला. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इथे एक म्हातारे आजोबा बसत होते रे, त्यांचं काय झालं, सहज त्याला विचारण्यासाठी. मग माहीत आहे का तू दुसराच कोणीतरी येऊन बसलेला आहे. तो म्हणतो की तुम्ही ते का हो, 5.25 रुपये द्यायचे राहिले होते, बाबांनी माझ्याकडे दिलेले आहेत, हे घ्या तुमचे 5.25 रुपये. मी त्या मित्राकडे बघितलं, त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. मरताना माझ्या बाबांनी काही मला दिलं नाही किंवा सांगितलं नाही. हे 5.25 रुपये त्या माणसांचे, मला त्यांचं आडनाव वगैरे काही माहीत नाही, पण जो माझ्याबद्दल चौकशी करेल त्यांचे. बघा विचार करून. आणि नंतरचं शेवटचं वाक्य की तू कोण रे? म्हणला मी त्यांचा मुलगा. इथे बसू नकोस रे, ही जागा अशुभ आहे. तो म्हणतो जागेप्रमाणे काही नसतं, तकदीर चाहिए. मी तिकडे बसलो, तिकडून उद्या ट्रक गेला तर तिथे मरेन. जागेवर काही नसतं, प्रारब्ध. त्याने तकदीर शब्द वापरला. प्रारब्ध महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रारब्ध म्हणजे प्रयत्न नकोत का, हा आपण अनेकदा विचार केलेला आहे. प्रयत्न पाहिजे, प्रयत्नांची मर्यादा आहे. पैसा पाहिजे, पैशाची मर्यादा आहे. ही मूल्य आपण जे म्हणतो ती इतकी अमूल्य आहेत की पैसा वगैरेच्या वरचे आहेत, भोग वगैरेंच्या वरचे आहेत. त्या मूल्यांचा आपण विकास कसा करायचा हा विषय आपण पुढे चालू ठेवणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया आणि विचार करूया. पैशाला महत्त्व आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रपंची पाहिजे सुवर्ण. पण पुढे परमार्थी पंचीकरण, किंवा आपण म्हणूया की परमार्थी आपण अध्यात्म किंवा आध्यात्मिक विचार पाहिजे. पंचीकरण म्हणजे तत्व त्यांचा विचार आहे, मूल्य त्यांचा विचार आहे, जे अमूर्त आहे त्यांचा विचार आहे, गुरुपेक्षाही सद्गुरूचा विचार आहे, आणि ईश्वरापेक्षाही परम ईश्वर, परम आत्मा आणि परब्रह्म त्याचा विचार आहे. शांत.
माझ्यानंतर म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर सावकाश डोळे उघडून समोरचा मुरलीधर कृष्ण, सद्गुरुनाथ आणि कृष्णाचे म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती, गीता ग्रंथ नमस्कार करूया. शांत. समोर वर असलेला रथ आणि सद्गुरूंची मूर्ती यांचंही दर्शन घेऊया. शांत. आनंद. महाराज महाराज महाराज.